झिली कोलबी, खाडींची गावठी कोलबी बोलतात, ती झिली कोलबी आहे. कोलबी बघा, कोलबीची साईज एकदम जबरदस्त आहे. वरतीच कचरा आहे तो. लगेच मोठी साईज होईल, अजून मोठी साईज होईल, म्हणजे अंगठ्यासारखी होईल ती कोलबी. सध्या बोटासारखी आहे ना, ती अंगठ्यासारखी होईल. मुले ठालीन चिंबर चाल चाल चाल. पहिले बघता एक एक धोरण कधी कोलबी आली बघता. मस्त आहे बघ साईज. बघा डायरेक्ट. तर कसं काय मंडळी, बरं आहेत ना? तर मंडळी भरपूर दिवसानंतर आता व्हिडिओ तर कंटिन्यू आपले येतच आहेत, पण वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात. वेगवेगळे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे नॉर्मली, कारण काही दिवसानंतर आपले सण चालू होते. तुम्हाला माहिती आहे जर की माझा कंटेंट काही असला तरी मी सण आपले 100% दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण आपले सण, आपली संस्कृती, आपलं कल्चर दाखवलंच पाहिजे ना शेवटी. कारण शेवटी त्याच लोकांनी आपलं मोठं बनवलं आहे, त्याच लोकांनी आपलं या लायक बनवलं आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपले कल्चर दाखवण्यासाठी. तर ते 100% आपलं दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण आता बघता मस्त पावसाळा चालू आहे आणि आज आम्ही चाललो माझ्या मित्राच्या एका आग्रावर चालतो. आग्रा म्हणजे त्यांच्याकडे काय बोलतो, वालटी बोलतात का? आता त्यांच्याकडं वालटी बोलतात. तर हा शब्द तुम्हाला माहिती असेल, कुठला उरण भागातलाच आहे, कुठल्या ठिकाणचा आहे तो माहिती असेल, कमेंटमध्ये नक्की सांगा हा कुठला शब्द आहे आणि आज आम्ही कुठे चाललो. त्याच्या आग्रावर चाललो आहे. तर आग्रावर त्याच्या बघू आपण आज जाऊन थोडीशी पार्टी टाईप असणार आहे. म्हणजे भाऊ काय बोसकी मांडणार आहे. कोलब्या पडतील, कोलब्या बघायला भेटेल तुम्हाला. बघा आणि या व्हिडिओचा, सुंदर व्हिडिओचा आनंद घ्या, मजा येणार आहे. कोलबी, कारण ती जी कोलबी असते ना झिली कोलबी, त्या कोलबीला खूप डिमांड आहे. विचार करा, 500, 600, 800 रुपये किलोनं ती लोक कोलबी घेतात. तर बघताय आपण आता पोचतोय. मस्त खोपट वगैरे बनवलेलं आहे वाटतं बाईनी. आणि हा असा असणार आहे, ही अशी वालटी असणार आहे त्यांची. आपल्याकडं म्हणजे जो आपला पट्टा आहे खारकर पट्टा, म्हणजे इथं तुम्हाला उरणमध्ये पण 2 प्रकार आहेत माहिती आहे का तुम्हाला, मी सांगतो. म्हणजे उरणचा जो सरळ जो हायवे जाते ना, उरण पनवेल हायवे, त्या पट्ट्यामध्ये येणारे बहुतेक गावं खारकर बोलले जातात त्यांना, खारकर. आणि इकडच्या साईडला म्हणजे बेलपाड्यापासून इकडच्या साईड जास्त आहे, बेलपाडा जास्त आहे, चिरला वगैरे, दिगोडा, हा जो पट्टा आहे ना इकडचा, तो पट्टा म्हणजे उरणच्या जवळचे खारकर. मग तिकडं पहिला कसं आहे, आगर वगैरे अजून आहेत ठिकाणी, काही ठिकाणी आगर वगैरे असायचे. आणि इकडचा पट्टा आहे तो दखनी बोलला जातो, दखनी पट्टा बोलतात, दख्खन. असे उरणमध्ये पण 2 भाग आहेत, माहिती असेल सगळ्यांना. तर चला आता आपण आलो आग्रावर, म्हणजे त्यांच्या वालटीवर. बघू, संध्याकाळचा टाईम आहे, मस्त कोलबी पडेल, कोलबीसाठी आपण आलो. भेटेल तुम्हाला, नक्की दाखवायचा प्रयत्न करणार आहे. चला मंडळी, बघताय पोचतोय आपण आपल्या मित्राच्या वालटीवर. पहिला आपण बोसकी लावणार आहेत, लावलेलीच असेल, फक्त पालका खोलाचा असणार आहे भाई, लावावं लागेल. चला, प्रशांत असणार आहे सोबत, प्रशांतची असणार आहे ती वालटी. यंदा प्रशांतने घेतली. भाई आता उतरला आहे पाण्यान, ते साईडला तिकडं बांधलेला आहे ना, खोला बांधलेला आहे, तो पहिला बांधून ठेवायला लागेल आपल्याला. सोडील तो, कारण नंतर मग इथून आपल्याला ओढायला भेटेल उगरीवशी डायरेक्ट. आता मस्त व्यवस्थित बोसकी तो पहिला सारखी करते. आणि दरवर्षी मी वर्षातून एकदा ये वालटीमध्ये येतं. आता तो कधी येतं ना ते तुम्हाला माहितीच असेल, माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा कधी येतं तो. बघा ही वालटी, गावाचं नाव नाही सांगणार आणि कमेंटमध्ये गावाचं नाव पण नका सांगू, कधी येतं ते सांगा फक्त. तर मस्त बोसकी पहिली सारखी केली, तिला रशी वगैरे लावली, म्हणजे आपल्याला खेचासाठी इकडं, म्हणजे नंतर आपला सुक्यावरूनच घेवायला भेटेल. तर नॉर्मली या बोसकीचा जो प्रकार असतो ना, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की सगळ्यांना वाटतं की पूर्ण दिवसभर, किती तुमच्या आग्रामध्ये किती कोलबी असली, किती मच्छी असली ना, तर तुम्हाला वाटेल का दिवसभर पडेल किंवा रातभर पडेल, असं नसतं. हा नॉर्मली हा संध्याकाळचा टाईम असतं मावलताना, तो 8-9 वाजेपर्यंत पडतं. त्याच्यानंतर सकाळचा टाईम असतं 2 वाजेपासून, तो 2-3 तास कोलबी पडतं किंवा तो मच्छी पडतं. आणि जेव्हा उसान असतं तेव्हा मावरा बाकीच्या टायमिंगला पडतं, पण कोलबी नाही, कोलबी 2च टायमिंगला सहसा पडतं, बाकी पडली तरी थोडीशी आज थोडेफार. तर चला मंडळी, बघताय आता प्रशांत डेवला आहे प्लाय काढायला, कारण आपला बोसकी लावलेली आहे तर प्लाय काढायला लागेल पहिला.
या साईडला एक प्लाय आहे, तिकडं त्या साईडला पित्या उतरलाय. उचल डायरेक्ट 2 हाताशी उचल. चला पित्यानी तिकडचा खोलला, आता प्रशाने इकडचा खोली. ते बघा चला मस्त प्लाय आपला खोलून मोकला. तसा पाणी लगेच चाललंय बघा इकडची. हे घ्या, ऑलरेडी आपण बोसकी लावलेली आहे. हां तर चला मंडळी, बघताय आता थोड्या वेळात, भरपूर वेळ झाला आपल्याला, 10-15 मिनटं झाली. आपण पहिला झोला घेऊ. बघू पहिले झोलून किती कोलबी येते आपल्याला. चिंबोऱ्या तर वरतीच आहेत वाटतं, आवाज येते बघ कोलबीचा. जर 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 वरती आहेत कोलब्या. ते बघा सगळी झिली कोलबी, कारण आवाजावर समजते सगळी झिली कोलबी. ते बघ हे माझं काम आहे. बघताय लगेच 10 मिनिटामध्ये मस्त बोसका भरलाय. काही आपली माणसावरती वाढ बघताना कोलब्यांची. पंच असं दाखव, पंच बिंच नको करू. असं दाखव काय आलंय काय. सोर पहिली सोर हो ना, तुझं खोलत नाही सुट. सांगते ती कोलबी बघा, कोलबीची साईज एकदम जबरदस्त आहे. चला तुम्हाला आता कोलबी दाखवतोय वरती येते ना. पण भाई परत एकदा बांधून ठेवतोय. चला तुम्हाला कोलबी आता एक दाखवतोय. बारीक बारीक चिंबोऱ्या आणि मुरलेडा पण आली. बघताय मुरलेडा पण आली. कोलबी आल्या ना, आपला कोलब्याच्या यातून साफ करायला लागतील, कचरा काढायला लागेल तो सगळा. वरतीच कचरा येतो. बारीक चिंबोरी बघताय किती आहे, सगळी नवीन झालेली चिंबोरी. झिली कोलबी, झिली बॅटरी तर सगळी झिली कोलबी बघताय. मस्त ना साईज कोलबीची एकदम भारी. ही कोलबी आता ही आवरी आहे ना, ती काही दिवसांनी ना हायवे कुदान गेला ना का कोस्ट टाकेल कोलबी. लगेच मोठी साईज होईल, अजून मोठी साईज होईल, म्हणजे अंगठ्यासारखी होईल ती कोलबी. सध्या बोटासारखी आहे ना, ती अंगठ्यासारखी होईल. ते जे मुलेटा आपट अशा बारीक बारीक चिंबोऱ्या भरपूर पडतात. 3 हात भाई मुलेटा आलीन. चिंबोऱ्याला घेऊ चला. पण ते आता भाई बोलतो मुलेटा घेऊ, चिंबोऱ्यांना कामा येतील. चला ते पहिला साफ करू आपण. साफ करू मग नंतर दाखवतो तुम्हाला साफ केल्यावर. ते मुलेटा आपण बस मुलेटा. चल चल चल. मार पाठवून तो तर उडला. अजून 3-4 आले पाहिजे. झालं काम तुझा. पायी बघताय मस्त निस्साला बसलाय. हे बघताय आपल्या कोलब्या निस्साचं काम चालू आहे. मस्त कोलबी आपल्याला आली आणि काठ्या बारीक बारीक काठ्या कुठे जाम आहेत. सगळ्या साफ करावं लागतील त्या. मंडळी बघताय झिली कोलबी, खाडींची गावठी कोलबी बोलतात ती झिली कोलबी आहे. आणि हे कोलबीचं सध्या डिमांड बघितलं ना तुम्ही, जाम डिमांड आहे सगळीकडं. आपले भागात मिळतं आहे म्हणून आपल्याकडं लोकांना जास्त महाग वाटतं आहे. पण कल्याण भिवंडी साईडला ही कोलबी एवढी महाग जाते ना, जिवंत कोलबी विचार पण नाही करू शकत. कारण ती लोक आपल्याकडची 500 ने 600 रुपये किलोशी नेतात.
तर तिकडं किती किलोशी जात असेल बघा. कशी कोलबी वाटली, कडक एकदम. चला आता ये आपण करू ना, भरून ठेवू पिशवीन. पहिले बघता एक एक धरून किती कोलबी आली बघता. पेटी पॅक. पहिले धरून पेटी पॅक. चला आपण मस्त पिशवी भरू. राहू दे. बरोबर आहे. कोरली जराशी कलते ते वांदा नाही, 2-3च पडलं. मस्त आपण पहिला झोला घेतला. पहिल्या झोल्यामध्ये कोलबी एक नंबर पडली आपल्याला. अजून आहे. आता एकदा झोला घेऊ आपण आणि झोला घेतल्यानंतर बघू किती पडते कोलबी. एकदा दाखवीन. कोलबी मस्त आली आणि आता लवकरच पण साईज पण कोलबीची चांगली झाली. आता सुरुवात आहे, एकच उसान गेला आहे तो. अजून एखादा उसान गेला ना, पाऊस नाही सध्या, पाऊस डायरेक्टच गायब झाला आहे. कारण कोलबी कशी नॉर्मल थोडासा उसान झाला, थोडा गोरवणी झाला ना का लगेच कोस टाकतं, लगेच पटापट साईज वाढतं. उसानामध्ये साईज वाढतं. नॉर्मली उदाहरण वगैरे नाही, उसानामध्ये साईज वाढतं. आणि शेती आहे त्याच्यामुळं पटापट कोलबी झाली असती. पण पाऊस डायरेक्ट गायबच झाला आहे. पाऊस जर चालू झाला परत तर मजा आहे. म्हणजे सगळे आगरवळ्यांची, शेतवळ्यांची सगळ्यांची मजा आहे. आणि आता गरज पण आहे, कारण आता शेती बहुतेकांची झाली सुरुवात, तर पावसाची गरज पण आहे. पाऊस डायरेक्टच गायब झाला आहे. येईल अशा आपण अपेक्षा करू. आता बघू आपण दुसरा झोला घेऊ, तेव्हा तुम्हाला दाखवीन दुसऱ्या झोला किती कोलबी पडते. हा मंडळी, आता आपण बोसकी काढणार आहोत. माणसं बसली ना आपली, गप एकदम शांत बसली. नाश्ता आणला, नाश्ता करत बसली. बाकी काही तुम्ही बघित असावं, पण बाकी काही नाही तिथं. त्याला नाश्त्याचा नाश्ता आहे. तर चला आपण झोला घेऊ मस्तपैकी डायरेक्ट. परत ओढाला घेतली त्यांनी. सगळे झाडीत मस्तपैकी. आवाज येते का तुम्हाला कोलब्यांचा? बघ असा मस्त झोडत झोडत ती पूर्ण खाली. आणि जी नॉर्मल कोलबी पहिली पडतं ना सुरुवातीला, तीच कोलबी नंतर किती तुम्ही करा कमीच पडतं. सुरुवातीलाच जास्त कोलबी पडतं. आता बघा जवळजवळ 20 मिनिटं झाली. बघा थोडी एखाद जेवणाची कोलबी पडली असेल. बघता ये हा बघा भरपूर वेळेनंतर मारला तरी पण कोलब्या घाण कमी आली बाई. पण कचरा अजिबात नाही आला. तो थर्मोकोलचा एक तुकडा त्याच्यावर नको, अजिबात कचरा नाही आला. चला दाखवते वरती एकदा. आपला डायरेक्ट दरवाजा बंद करायचा, त्याच्यामुळे तो बांधून ठेवत आहे. डायरेक्ट निव्वळ फक्त कोलब्या झाल्या बघा. त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. डायरेक्ट धराच्या उचलून ना तशी टाकायच्या. हा त्याची बोरी का बघ कोणाला आहे मस्त आहे बघ साईज. ती बघ कशी आहे, केली उतारली बघ आहे ना. आता मस्त आपण ते आपल्या पिशवीन टाकू. टाक दे कशी कोपऱ्याशी भरचल. लय मोठा आहे. मम्माचा पप्पाचा लाडाचा बर्थडे बॉय पकडला आणि सोडला त्याला. बघा डायरेक्ट फक्त कोलब्या झाल्या. आता या एवढ्या कोलब्या पडल्या ना आपल्याला. झिली कोलबी, गावठी कोलबी बोलतात, झिली कोलबी फुल भारी. रस्सा करायला शिंगा आणि बटाटे टाकून रस्सा झिली कोलबीचा. फक्त मंडळी आता जसं आपलं काम झालं टाकून लगेच प्लाय टाकला आणि आता पूर्ण चादरा गोदरा टाकून पॅक करते. कारण पाणी बोलतं जावं नको. नॉर्मली पाणी कसा जाऊन मग ते घोल वाढतात, त्याच्यामुळं पाणी जाऊन नाही द्यायचं, एकदम पॅक करून ठेवायचा. आता उघडायचं असेल तेव्हा परत सगळा काढू. तर म्हटली या कोलब्या ज्या असतात ना, म्हणजे झिली कोलबी असणं, त्याचा कधी कधी बघा तुम्हाला लाल डाल वगैरे टाकून, अशा शकटाचा पाला टाकून बोला, काही जण डायला टाकून, म्हणजे जो खाडीमध्ये डायला भेटला तो डायला टाकून, डावला, हां तुम्ही डावला बोलता, डायला बोलतो. काही लोक शेंगा टाकून बनवतात, काही लोक त्याच्यामध्ये टाकला पण टाकतात. भरपूर पद्धतीने, म्हणजे या तुम्ही कोलब्या भरपूर भाजीमध्ये करून बनवू शकता त्याला. कारण तू सगळ्यामध्ये सुट होतं, सगळ्यामध्ये ती भारीच लागतं. कशी पण करा बघा. ये असं शास्त्रज्ञ वगैरे आता आमच्या घरं, त्यांना सगळा माहिती आहे की ते गावठी भाजीमध्ये बोलते कोलब्यांना जास्तच चव येतं. म्हणजे ते कसं आहे माहिती आहे का, जसा तुम्ही आकार देऊ तसा होता ना काहीतरी, तसा ते कोलब्यांचा आहे. तुम्ही कशात पण टाका तो तुम्हाला म्हणजे रिझल्ट भारीच आहे, भारीच होतात त्या. आणि सगळ्यांना आवडतात. नॉर्मली आपल्या समाजामध्ये आहे ना, कल्याण भिवंडी साईडला त्या जास्त
मागणी आहे त्यांना जास्त. आपल्याकडे भेटते म्हणून त्यांना मागणी कमी आहे, पण तिकडं मागणी जास्त आहे, भरपूर माग संपते तिकडं. तर चला आम्ही पण आता निघतो. मस्त एक मित्राच्याकडं प्रशांतकडं जेवाळा कोलबी न्यायला आलो. जेवाळा कोलबी घेतली, मस्त कोलबी पडली. फक्त एक 20 मिनिटाचं काम, 20 मिनिटामध्ये कोलबी चांगली पडली. कारण कोलबी पूर्ण दिवसभर पडत नाही, मी सांगितलं तुम्हाला. कोलबी फक्त एक 10 ते 15 मिनिटं, 20 मिनिटं जास्त असं अर्धा तास कोलबी पडतं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते जास्त महत्त्वाचं आहे, कारण ही कोलबी जास्त लोकांना बघायला भेटत नाही. आवडलं असेल नक्कीच लाईक करा आणि जास्त शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर पहिला चॅनल सबस्क्राईब करा. चला बाय 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 बाय.